सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू डॉक्टर गडाख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. आवाज नाहीये. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासंदर्भात तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावरती येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचे निरसन करण्यासाठी विद्यापीठातील विविध विषयांचे तज्ज्ञ एकत्र बोलावून आपण शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी आज आपण दिनांक 28 मार्च 2025 रोजी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय एक महत्वाचा विषय आहे. तो म्हणजे निशिगंध फुलशेतीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, आपणाला माहिती आहेच की फुलांचं महत्व मानवी जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत फुलं ही मानवी आयुष्याचा एक भाग बनलेली असतात आणि फुलांना मोठी मागणी आहे. आणि त्याचं व्यापारी तत्वावरती जर आपण उत्पादन केलं तर शेतकऱ्यांना एक शाश्वत असा उत्पन्नाचा सोर्स मिळू शकतो. आणि याचसाठी आपण आज निमंत्रित केले आहे ते आपल्या विद्यापीठातील या पुष्प किंवा आपण ज्याला म्हणतो फुल शेती या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध शास्त्रज्ञांना. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सतीश जाधव सर. सर हे फुल विशेषज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित
फुलपिके संशोधन प्रकल्प विभागीय संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथे. त्याच पद्धतीने आपले दुसरे जे संशोधक आहेत ते आहेत डॉक्टर सुनील लोहाटे सर. डॉक्टर सुनील लोहाटे सर हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत. अखिल भारतीय समन्वित फुलपिके संशोधन प्रकल्प विभागीय संशोधन केंद्र गणेशखिंड येथे. त्याचप्रमाणे याच विभागातील प्राध्यापक डॉक्टर गणेश बनसोडे साहेब, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभागीय संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे. आणि आपले चौथे जे मार्गदर्शक आहेत ते प्राध्यापक शिवाजी गायकवाड, सहाय्यक उद्यान विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित फुलपिके संशोधन प्रकल्प विभागीय संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथे. चारही संशोधकांना आपापल्या क्षेत्रामध्ये म्हणजे उद्यानविद्या, वनस्पती रोगशास्त्र तसेच कृषी कीटकशास्त्र या विषयांमध्ये विशेष असं त्यांनी वेगवेगळ्या फुल पिकांवरती संशोधन केलेलं आहे. आणि त्यातलाच आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे निशिगंधाची सुधारित पद्धतीने लागवड. निशिगंध ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये गुलछडी म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्याला ट्यूबरोज म्हणतो, हे एक अतिशय सुंदर, अतिशय सुगंधित असं फुल आहे. आणि या फुलाची मोठ्या प्रमाणात हार बनवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी किंवा आपल्या घरामध्ये फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर मी जाधव सरांना पहिला प्रश्न विचारतो, सर हे जे आपलं निशिगंधाचं फुल आहे त्याचं एकंदर महत्व काय आहे मानवी जीवनामध्ये? निशिगंध याला आपण गुलछडी सुद्धा असं म्हणतो. प्रामुख्याने हे कंदवर्गीय फळ आहे, सॉरी फुल आहे. आणि वर्षभर ते आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असते. याचं वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे की ते एक सुवासिक फुल आहे. परत त्याची फुलं जी आहेत ती अशी लांब दांड्यावर येतात. त्यामुळं या फुलाचा उपयोग की सुट्टी फुलं, त्याचबरोबर की लांब दांड्याची फुलं यासाठी केला जातो. सुट्ट्या फुलांचा आपण उपयोग की हार, गजरे किंवा पूजा अर्चा सजावटीसाठी प्रामुख्याने केला जातो. तर दांड्यांच्या फुलांचा उपयोग की प्रामुख्याने गुच्छ तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे अशा प्रकारे की दोन्ही पद्धती म्हणजे दोन्हीसाठी उपयोगी, म्हणजे सुट्ट्या फुलासाठी त्याचबरोबर लांब दांड्यांच्या फुलासाठी की या फुलाचा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. आणि यामध्ये की शुभ्र सुवासिक अशी की फुलं असतात. आणि त्यामुळं याचा उपयोग की बागेमध्ये लावण्यासाठी, बागेची शोभा वाढवण्यासाठी, त्यानंतर परिसर सुशोभीकरणासाठी, घराभोवतीचं वातावरण सुगंधी राहावं आणि प्रसन्न राखण्यासाठी सुद्धा की या फुलझाडाची लागवड केली जाते. प्रामुख्यानं निशिगंधाच्या फुलामध्ये नैसर्गिक सुवास असल्यामुळे या फुलांपासून सुवासिक तेल सुद्धा काढता येते. आणि हे तेल की या तेलाला औद्योगिक दृष्ट्यानं फार महत्व आहे. कारण या सुगंधी द्रव्याचा उपयोग प्रामुख्यानं सुवासिक तेले, औषधे, अत्तरे, साबण किंवा ज्याला आपण कॉस्मेटिक्स अँड ऑइंटमेंट्स असं म्हणतो की सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग होतो. आणि त्यामुळं या फुलांना आणि त्याच्या तेलाला की मोठ्या प्रमाणावर देशात तसंच परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. खास करून की या फुलाची लागवड ही फुलझाडाची लागवड ही प्रामुख्यानं ही मोठमोठ्या शहरांच्या आसपास केली जाते. आणि त्यामुळं की जवळ लागवड केल्यामुळं तात्काळ वाहतूक ही प्रामुख्यानं की शहरामध्ये करता येते. कारण या फुलांना वर्षभर मागणी असते. आणि दुसरं म्हणजे की गुलछडी किंवा आपण ज्याला निशिगंध म्हणतो याची लागवड अतिशय सोपी सुटसुटीत पद्धतीने करता येते. वर्षभर फुलं मिळतात. त्यामुळं उपलब्ध मोठ्या प्रमाणावर शहराच्या भोवती की रोजगार उपलब्ध होतो. आणि या फुलांना बाजारात चांगली मागणी असते. बाजारभाव सुद्धा वर्षभर चांगला असतो. आणि शिवाय रोगकिडीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बळी पडत नाही. त्यामुळं की या फुलझाडांना औद्योगिक महत्व आहे. आणि त्यामुळे याच्या लागवडीला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. धन्यवाद सर. म्हणजे सर थोडक्यात निशिगंधाच्या फुलांच्या लागवडीला शहराच्या आसपासचा जो भाग आहे त्याच्यामध्ये किंवा इतर ज्या काही वेगवेगळी धर्मस्थळं आहेत आपली, की जसं शिर्डी असेल
किंवा मग आपलं पंढरपूर असेल, पंढरपूर त्याच्या बरोबर. आसपासच्या एरियामध्ये जिथं फुलांचे हार वगैरे मोठ्या प्रमाणात तयार केले जातात, तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचं शाश्वत असं पीक म्हणून आपण निशिगंधाकडे पाहू शकतो. अगदी बरोबर. धन्यवाद सर. सर, दुसरा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा हे निशिगंधाची लागवडीचा विचार करतो, तर हम्म. साधारणतः निशिगंधाची लागवड केव्हा करतात आणि त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? निशिगंधाचा लागवडीचा हा खरं तर आत्ताचा सीझन आहे. अक्षय तृतीयाला त्याची लागवड प्रामुख्याने केली जाते. म्हणजे खास करून की निशिगंधा लागवड हे जे कंदवर्गीय पिकं आहेत ती आपण अक्षय तृतीयाच्याच आसपास लावतो. म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये प्रामुख्यानं या पिकाची लागवड केली जाते. आणि महत्वाचं म्हणजे की या पिकाला लागणारी जी जमीन आहे, ती जमिनीच्या बाबतीत जर विचार हवामान आणि जमिनीच्या बाबतीत जर विचार केला, तर हे उष्णकटिबंधातील पीक आहे. याला काही प्रमाणात दमट हवामान अतिशय चांगले मानवते, परंतु अतिउष्ण म्हणजे 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान या पिकाला मानवत नाही. त्याचा अनिष्ट परिणाम पिकावर दिसून येतं. प्रामुख्यानं जास्त तापमान झालं तर पिकाची वाढ खुंटते, झाडाची नीट वाढ होत नाही. त्याचबरोबर फुलांचं प्रमाण सुद्धा कमी लागतं. त्यामुळं की या पिकासाठी लागवडीसाठी साधारणतः 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान जिथं असेल आणि वर्षभराची आर्द्रता 50 ते 55च्या दरम्यान आहे, अशा ठिकाणी याची चांगली वाढ होते आणि चांगल्या पद्धतीचं ही उत्पादन आपल्याला मिळतं. विशेष करून या पिकाला स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सावलीमध्ये हे पीक चांगल्या पद्धतीनं वाढत नाही. जरी वाढलं तरी दांडे कमकुवत निघतात, फुलं कमी येतात. त्यामुळं ही स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये याची चांगली वाढ होते. म्हणजे अशा पद्धतीचं हवामान जमिनीच्या बाबतीमध्ये की जरी सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक चांगलं येत असलं तरी की यासाठी मध्यम खोल जमीन अतिशय उत्तम असते की ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7च्या दरम्यान आहे आणि चांगला निचरा होणारी जमीन या पिकाला लागते. कारण जर पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस झाला आणि पाणी साठून राहिलं तर कंदकूज नावाच्या रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण होते आणि की मोठ्या प्रमाणावर त्यामुळं नुकसान होतं. म्हणून की चांगला निचरा होणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण लागवड करत असल्यामुळं की या ठिकाणी की जिथं पाण्याची हमखास सोय आहे, अशा ठिकाणीच या पिकाची लागवड केली जाते. कारण एकदा जर आपण हे पीक लावलं तर ते पुढं साधारणतः 2 ते 3 वर्ष राहतं आणि त्यामुळं की या पिकाला की पाण्याची आवश्यकता लागते आणि त्यामुळं जिथं हमखास पाणी आहे अशा ठिकाणीच ही प्रामुख्यानं या पिकाची लागवड करावी. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात एप्रिल महिन्यामध्ये आपण लागवड करतो. उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन याच्यासाठी आवश्यक आहे आणि पाण्याची मुबलक व्यवस्था या पिकासाठी असणं शेतकरी बंधूंनो गरजेचं. गरजेचं आहे. सर, आता या निशिगंधाच्या जाती आहेत. तर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की जेव्हा त्यांना लागवड करायची असते, तर हम्म. त्यावेळेस मग कोणत्या जातीची निवड करावी? तर निशिगंधाच्या काही जाती आहेत का? आणि आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणत्या जाती प्रसारित केलेल्या आहेत? आणि आपण बरेच वर्ष त्या पिकामध्ये काम करत आहात. तर त्यातल्या आपल्या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये कोणती जात आपण लावणं किंवा कोणता वाण लावणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचं बियाणं आपल्याला कुठं उत्पन्न मिळेल, उपलब्ध होईल? निशिगंधामध्ये एकूण 2 प्रकार आहेत. तसं जर ढोबळ मानाने गेलं तर सिंगल आणि डबल, आणि तिसरा प्रकार म्हणजे व्हेरिगेटेड. डबल मध्ये परत सेमी डबल असे प्रकार आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर आपण सिंगल आणि डबल या प्रकारच्या वाहनांची लागवड केली जाते. जे सिंगल प्रकारचे जे वाहन आहेत किंवा सिंगल जो प्रकार आहे तो प्रकारामध्ये यामध्ये की पांढरी शुभ्र अत्यंत सुवासिक अशी फुलं लागतात. फुलामध्ये फक्त 5 पाकळ्या असतात आणि त्या आकर्षकरित्या एकाच वर्तुळामध्ये किंवा ओळीमध्ये असे बसलेले असतात. या प्रकाराचे जी फुलं आहेत ती प्रामुख्यानं हार, वेणी, गजरा, माळा यासाठी मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो. काही काही वेळेला
गुच्छ करण्यासाठी सुद्धा की या सिंगल प्रकारामध्ये वापरली जातात, दांडे वापरले जातात. म्हणजे सिंगल जो प्रकार आहे तो दुहेरी उपयोगासाठी प्रामुख्याने उपयोग होतो. म्हणजे सुट्टी फुलं, त्याचबरोबर ही लांब दांड्यावरची फुलांसाठी म्हणजे लांब दांड्यांसाठी सुद्धा उपयोग होतो. यामध्ये की प्रामुख्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले रजनी नावाची जात विकसित केलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक सिंगल आहे. त्यानंतर अर्का श्रंगार आहे, अर्का प्रज्वल आहे, मेक्सिकन सिंगल आहे, कलकत्ता सिंगल, अशा अनेक जाती आहेत. परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सिंगल मध्ये फुले रजनी या ही जात उन्नत जात विकसित केलेली आहे. ती अतिशय सुवासिक आहे, दांडा मध्यम उंचीचा आहे आणि साधारणतः ही एका दांड्यावर आपल्याला की 30 ते 40 फुलं की मिळतात. अशा पद्धतीनं की ही जात सुवासिक जात आहे. दुसरा जो प्रकार आहे तो डबल प्रकार. डबल प्रकारामध्ये की या प्रकारातील जो जातींचा जो फुलदांडा आहे तो भरपूर जाड असतो. फुलामध्ये पाकळ्यांची संख्या 10 पेक्षा जास्त असते आणि या पाकळ्या 3 ते 4 अशा घेरामध्ये की एकावर एक अशा बसलेल्या असतात आणि त्यामुळं त्याचं फूल जाड आणि मोठं असं दिसतं. फिक्कट रंग असलेल्या या पाकळ्या ही अतिशय आकर्षकपणे त्यांची मांडणी असते फुलदांड्यावर. पण मात्र या डबल प्रकाराचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर सुवास मात्र वास कमी असतो सिंगलपेक्षा. मात्र दांडा भरपूर जाड असल्यामुळे याचा की मोठ्या प्रमाणावर गुच्छ तयार करण्यासाठी की लांब दांड्याची फुलं म्हणून याचा वापर सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसंच दांडा लांब असल्यामुळे ते आपल्याला परदेशात सुद्धा पाठवता येतात. यामध्ये सुद्धा की महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले रजत नावाची जात विकसित केलेली आहे. याशिवाय स्थानिक डबल, त्यानंतर अर्का सुवासिनी, कलकत्ता डबल यासारख्या जाती आहेत. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जी जात आहे ती म्हणजे फुले रजत ही लांब दांड्याच्या फुलासाठी अतिशय चांगल्या असून फुलं मोठी टपोरी आणि एकाड एक अशा मांडणी असलेली पांढरी शुभ्र फुलं ही प्रामुख्यानं आहेत. आणि याच्या एका झाडापासून आपल्याला 8 ते 10 दांडे की वर्षभरात उत्पन्न मिळतं. म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून देखील ती चांगली आहे. त्यानंतर सेमी डबल हा प्रकार आहे, तो सुद्धा लांब दांड्याचा असतो. यामध्ये 5 पाकळ्याची एकात एक अशी वर्तुळ असलेले साधारणतः की फुलं असतात. सेमी डबल टाईप मध्ये 2 ते 3 हे असतात, फुलांचे घेर असतात, पाकळ्यांचे घेर असतात आणि त्यावर मात्र की साधारणतः फुलं ज्या वेळेला उमललेली नसतात, कळ्या अवस्थेत असतात, त्यावेळेला त्याच्यावर गुलाबी अशी छटा असते. यामध्ये की अर्का वैभव नावाची एक जात आहे आणि जो तिसरा प्रकार आहे, चौथा प्रकार व्हेरिगेटेड म्हणून आहे. व्हेरिगेटेड म्हणजे ह्या पानांवर पांढरे पिवळसर असे चट्टे असतात आणि त्यामुळं की एका वेगळ्या पद्धतीची पानं दिसतात आणि सुंदर आकर्षक दिसतात. खास करून बागेवर मध्ये लागवडीसाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्यामुळं की शोभा वाढते, म्हणजे शोभिवंत दिसण्यासाठी आपण त्याचा उपयोग रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी किंवा कुंड्यामध्ये लावण्यासाठी, बागेत रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. आणि यामध्ये सुद्धा की सुवर्णरेखा, रजतरेखा अशा 2 जाती की प्रामुख्यानं विकसित केलेल्या आहेत. आणि या जातींची जी हे आहे तुमचं अखिल भारतीय पुष्प विशेष पुष्प संशोधन प्रकल्पामध्ये की तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या ज्या जाती आहेत त्यांचे बियाणं की उपलब्ध होतं आणि हे बियाणं साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये विक्रीस उपलब्ध असते. तर आणि या बियाणं म्हणून आपण खास करून की कंदापासूनच याची अभिवृद्धी केली जाते आणि लागवड ही प्रामुख्याने कंदापासून केली जाते. तर कंद निवडीला देखील की विशेष महत्व निशिगंधामध्ये जे आहे की साधारणतः की लागवडीसाठी 30 ते 50 ग्रॅम वजनाचा कंद की निवडावा आणि ज्याचा आकारमान 5 ते 7 सेंटीमीटर असं व्यास असलेलं अशा पद्धतीचं कंद जर लागवड केला तर या कंदापासून
की आपल्याला फुलं लवकर मिळतात. फुलांचा दांडा सुद्धा लांब मिळून त्यावर चांगल्या पद्धतीनं संख्या आपल्याला मिळते. साधारणतः जर 30 ग्रॅम पेक्षा जर कमी असेल कंद, तर मात्र पुढं फुलदांडा येण्यासाठी फार वेळ काळ काळ जातो. त्यामुळं की शक्यतो 30 ते 50 ग्रॅम वजनाचे कंद की लागवडीसाठी निवडावेत. 50 ग्रॅम पेक्षा जर जास्त वजन असलं तरी चालेल. उलट अशा मोठ्या कंदाला लवकर फुले येतात, 40 दिवसामध्येच फुलदांडा बाहेर येतो. पण आपण ज्यावेळेला 30 ते 50 ग्रॅमचा आपण कंद वापरतो त्यावेळेला 60 ते 70 दिवस फुलदांडा येण्यासाठी लागतात साधारणतः. आणि याची लागवड जर पाहिलं तर आपण लागवड सरी वरंबा, त्याचबरोबर गादी वाफा अशा पद्धतीनं सुद्धा करतो. सरी वरंब्यावर जर लागवड करायची असेल तर साधारणतः 60 सेंटीमीटरची सरी सोडून सरीच्या दोन्ही बगलीमध्ये 30 सेंटीमीटर अंतरावर की या कंदाची लागवड केली जाते. कंद लावताना आपण साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर खोल अशा पद्धतीनं सरीच्या बगलीमध्ये लागवड केली जाते. आणि लागवड करण्याच्या अगोदर की कंदाला सुद्धा की चांगल्या पद्धतीनं की प्रक्रिया करावी. एखाद्या बुरशीनाशकामध्ये, कार्बन डायझिम सारख्या बुरशीनाशकामध्ये किंवा ट्रायकोडर्मा सारख्या बुरशीनाशकामध्ये साधारणतः 5 ते 10 मिनिटं चांगलं बुडवून याची लागवड करावी. म्हणजे की साधारणतः की जे तुमच्या जमिनीतील असलेले जीवजंतूंपासून की त्याला धोका उत्पन्न होत नाही. म्हणजे प्रिकॉशन म्हणून आपण चांगल्या पद्धतीने या पद्धतीने जर प्रक्रिया केली तर उगवण पण चांगली होते आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं. म्हणजे या पद्धतीने सरी बरंब्यावर करतात. त्याचबरोबर रेसबेड किंवा आपण गादी वाफ्यावर सुद्धा की करू शकतो. गादी वाफ्यावर लागवड करायची असेल तर ठिबक सिंचन ही पाणी देण्याची पद्धती ठिबक सिंचनाची आहे ती मात्र गरजेची असते. कारण आपण हे वर्षभर हे पीक एका जाग्यावर राहते. आणि 1 मीटर रुंदीचा गादी वाफा, 30 ते 40 सेंटीमीटर असा उंच, चांगल्या पद्धतीनं गादी वाफा तयार करून की त्यावर जोडओळ पद्धतीनं की 2 ते 3 लाईनीमध्ये 30 सेंटीमीटर अंतरावर, 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर या निशिगंधाची लागवड केली जाते. अलीकडं ह्या लागवडीसाठी की तणाचा त्रास होऊ नये आणि चांगलं उत्पन्न यावं म्हणून की काळ्या प्लास्टिकच्या पेपरचा आच्छादनासाठी सुद्धा वापर केला जातो. ह्या आच्छादनं सुद्धा वापरून की लागवड केली जाते. अशा पद्धतीनं साधारणतः जर लागवड करायची असेल तर आपल्याला 60 ते 70 हजार हेक्टरी इतके कंद आवश्यक असतात. तर या पद्धतीनं ही साधारणतः निशिगंधाची लागवड केली जाते. धन्यवाद सर. थोडक्यात रजत आणि रजनी यासारख्या ज्या जास्त उत्पादन देणाऱ्या आणि आकर्षक जास्त सुवासिक असलेल्या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत की ज्याचं बियाणं महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय संशोधन केंद्र गणेशखिंड येथे एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. त्याचबरोबर सरांनी कंदाचा आकार कसा असावा, लागवडीसाठी कोणती पद्धत वापरावी, सरी वरंबा असेल किंवा गादी वाफा असेल, त्याप्रमाणे मल्चिंगचा वापर असेल, ड्रीपचा वापर असेल, त्या संदर्भात आपल्याला माहिती सांगितली. सर आपले खूप खूप धन्यवाद. सर त्याचप्रमाणे आता आपण हे झालं लागवडीच्या संदर्भात. तर आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं लागतं? खत व्यवस्थापनामध्ये जर आपण बघितलं तर निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळं ते सेंद्रिय तसेच रासायनिक खताला अतिशय उत्तम प्रतिसाद देते. वेगवेगळे जमीन आणि हवामानाच्या मध्ये जरी ते वेगवेगळा प्रतिसाद देत असलं तरी साधारणतः निशिगंधाच्या लागवडीसाठी ही जमिनीची ज्यावेळेला आपण पूर्व मशागत करतो त्यावेळेला साधारणतः की हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत ही मातीमध्ये पहिल्यांदा मिसळून घ्यावे. आणि लागवड करताना साधारणतः की निशिगंधासाठी की 200, 150, 150 या पद्धतीनं NPK किलो, 200, 150, 150 NPK म्हणजे नत्र स्फुरद पालश किलो प्रति हेक्टरी या पद्धतीनं ती जी मात्रा आहे. आणि या मात्रेपैकी की साधारणतः की
50 किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालश ही खतं जी आहेत ही लागवडीच्या वेळी द्यावी. आणि नंतर जे उर्वरित नत्र आहे ते समान 3 हप्त्यामध्ये ही विभागून द्यावं. म्हणजे 50-50 किलो जो नत्र आहे तो 30, 60 आणि 90 लागवडीनंतर 30, 60, 90 दिवसांनी ही प्रामुख्याने असा विभागून द्यावा. म्हणजे या पद्धतीनं ही खतं दिली जातात. त्याचबरोबर पाण्याच्या बाबतीत म्हणायचं पाहिलं तर पाण्याच्या बाबतीमध्ये की ज्या ठिकाणी पाणी आहे त्याची लागवड जी आहे ती प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये येते, त्यामुळं लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये की साधारणतः 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं की पाणी देणं गरजेचं असते. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण जातो तर पाऊस नसेल तर आवश्यकतेनुसार पाणी द्यावं, अन्यथा पावसाळ्यामध्ये विशेष पाण्याची गरज भासत नाही. तर पाऊस नसेल तर साधारणतः 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं की पाणी दिले जाते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं की निशिगंधाला ही पाण्याची गरज असते. खास करून की ज्या वेळेला अ, पीक फुलावर असते त्यावेळेला मात्र पाण्याचा ताण पडणार नाही या गोष्टीकडे अतिशय काळजी घ्यावी लागते. तर या वेळेला जर पाण्याचा ताण पडला तर त्याचा थेट उत्पादनावर विपरीत परिणाम असतो. आणि पावसाळ्यामध्ये की जेणेकरून प्लॉटमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी. कधी कधी मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस की आपल्याकडं अवकाळी पावसासारखं की एकाच वेळेला जास्त वेळा पाऊस पडतो त्यामुळं की शेतामध्ये पाणी तुंबून राहतं. मग अशा वेळेला मात्र की कुज नावाचा रोग मोठ्या प्रमाणावर फैलावतो. तर तो टाळण्यासाठी की मोठा पाऊस झाला की लगेच शेतात साठलेलं पाणी काढून देण्याची व्यवस्था ताबडतोबीनं करणं गरजेचं असते. अशा पद्धतीने जर आपण पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन केलं तर उत्तम प्रकारचं उत्पादन मिळण्यास मदत होते. धन्यवाद सर. थोडक्यात निशिगंधाच्या फुलपिकासाठी मोठ्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे स्फुरद आणि पालाश हे 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला देणं गरजेचं असतं पिकाच्या वाढीनुसार. आणि त्याच पद्धतीने पाणी हे आपल्याला अतिशय किफायतशीर पद्धतीने आणि व्यवस्थित देणं गरजेचं आहे, कारण पाण्याच्या बाबतीत हे जे पीक आहे जरा थोडंसं सेन्सिटिव्ह आहे. तर धन्यवाद सर. सर, आता हे झालं खत, त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन झालं, लागवड झाली. शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर सध्याच्या बदलत्या हवामानामुळं पिकांवर जर सगळ्यात काही सगळा महत्वाचा प्रॉब्लेम किंवा महत्वाच्या ज्या अडचणी निर्माण होतात, त्यामध्ये अवेळी जे काही हवामानातला बदल होतो, त्या बदलामुळं विविध किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. निशिगंधच नाही तर सगळ्याच पिकांमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सारे शास्त्रज्ञ याच्यावरती निरीक्षण ठेवून आहोत. आणि त्याच अनुषंगानं निशिगंध हे जरी फुलपीक असलं तरी याच्यावरही विविध प्रकारचे शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांना प्रश्न असा आहे की सर, निशिगंधावरती कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग येतात आणि त्याचं आपण एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो, त्याची लक्षणं काय आणि त्याचं आपण एकात्मिक व्यवस्थापन कसं करू शकतो. लोहाटे सर, कृपया. हॅलो. हा हा, आवाज सर, येतोय? बोला. हा. हा, येतोय सर, आताच आपण कन्सिडर जे सर, आता बोला. चर्चा केली, सांगितलं, पूर्वकल्पना दिली की बदलतं वातावरण म्हणजे आता तापमानात वाढ होत आहे आणि हो. ह्या पिकावर प्रामुख्याने ज्या रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे फुल किडे असतील, पिठ्या ढेकूण ज्याला आपण मेलीबग म्हणतो, आणि तसंच कोळी कीड आहे की ज्याला रेड माइट असं म्हणतो. तर ह्या रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत तर त्यांच्यासाठी उष्ण आणि कोरडं हवामान अगदी पोषक आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून आपण बघतोय की मेलीबग ह्या पिकावर फारशा किडींचा उपद्रव नव्हता. पण आता सध्या जर बघितलं तर ह्या पिकावर आपल्याला फुलकिडे असेल, पिठ्या ढेकूण असेल, त्याचबरोबर अं, हे कोळी ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. तर ही प्रत्येक किडीची जी अवस्था आहे प्रादुर्भावाची ती वेगवेगळी आहे. सुरुवातीच्या अवस्था जर आपण बघितली तर ज्यावेळेस आपल्याला फक्त पानं वगैरे असतात तर अशा वेळेस आपल्याला पिठ्या ढेकूण नावाच्या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.
तर पिठ्या ढेकणाला इंग्रजीमध्ये मेलीबग असं म्हणतात. तर आजकाल शेतकरी पिकात तण होऊ नये किंवा मजुरांच्या अभावी तर प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तर आम्हाला आमच्या प्रक्षेत्रावरही जाणवलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव पण असा आहे की जिथं मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर अशा ठिकाणी पिठ्या ढेकूण ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तर पिठ्या ढेकूण ही कीड काय करते, याचं प्रौढ आणि पिल्ल अशा दोन अवस्था असतात. तर त्या दोन्ही अवस्था काय करतात की झाडाची जी काही खालची जमिनीलगतची पानं असतील किंवा खोड असेल, मुख्य खोड असेल, त्याचबरोबर कंद असेल, तर ह्या भागातनं रस शोषण करतात आणि ही कीड आपल्या शरीरातून चिकट असा द्रव बाहेर सोडते. तर आपण बघितलेलंच असेल की खालच्या पानांवर बुंद्यालगतच्या किंवा जमिनीलगतच्या पानं आपल्याला काळी पडलेली दिसतात आणि अशा काळ्या पडलेल्या पानांवर वातावरणातील धूळ वगैरे बसून कार्बन प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तर ती मंदावते आणि हळूहळू पानं जी आहेत ती काळी पडतात आणि झाडाची वाढ तिथं खुंटली जाते. तर ही कीड ओळखायची म्हणजे आपल्याला एकदम बारीक असते, चिकट असते, पांढऱ्या रंगाची असते, शरीरावर तिच्या मेनकट असा पदार्थ असतो. त्याच्यामुळे ह्या किडीचं नियंत्रण करणं सुद्धा आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या किडीचं एकात्मिक कीड नियंत्रण असं करावं लागेल. तर हे जर एकात्मिक कीड नियंत्रण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आता जाधव साहेबांनी जसं सांगितलं, लागवडीच्या वेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा कार्बनडिझिमची बीज प्रक्रिया करायची. त्याचबरोबर आपण हे थायोमिथॉक्झाम नावाचं जे काही कीटकनाशक आहे ते 6 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात घेऊन अशा प्रमाणात पाणी तयार करायचं आणि त्या पाण्यात बियाणं जे आहे किंवा आपण जे कंद लागवड करणार आहोत ते 10 मिनिटं कंद ठेवायचे. नंतर ते कंद त्यातनं पूर्ण पाणी निघून गेल्यावर सुकल्यानंतर मगच लागवडीस वापरायचं. कारण हे जे काही पिठ्या ढेकूण आहे तर तो याच्या कंदामध्ये लपून बसतो, त्याचे अगदी सूक्ष्म असतो, तर सहजासहजी डोळ्याने आपल्याला दिसत नाही. तर सुरुवातीला आपण जर चांगलं बियाणं आणि बीज प्रक्रिया केली तर पुढील याच्यात पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. आणि दुसरं म्हणजे हे पीक 2 ते 3 वर्ष एकाच जमिनीत असतं. त्याच्यामुळे जरी आपण शहरानजीकचा भाग असला तरी शक्यतो आलटून पालटून हे पीक घेण्यात यावं. म्हणजे 2 वर्ष एकाच जमिनीत घेतल्यानंतर दुसऱ्या जमिनीत दुसरं पीक जर घेतलं तर ह्या किडीचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवत नाही. त्याचबरोबर जर आपल्याला 2 ते 5% नुकसान दिसलं, म्हणजे झाडाच्या बुंद्यालगत पुढे जर पांढरा ढेकूण किंवा मिलीबग जर आपल्याला दिसला तर अशा वेळेस आपण क्लोरोपायरीफॉस आणि त्यात फिश ऑइल फिश ऑइल रेसिन सोप म्हणजे फिश ऑइल रेसिन सोप हे प्रत्येकी 2 मिली प्रति लिटर पाणी घेऊन झाडाच्या बुंद्याभोवती त्याची आळवणी करायची. जर आपल्याला फिश ऑइल रेसिन सोप जर बाजारात उपलब्ध नसेल मिळत तर अशा वेळेस डिटर्जंट असेल, शॅम्पूची पुडी असेल किंवा साबणाचा चुरा असेल तर साधारणतः 10 लिटरसाठी 5 ते 7 ग्रॅम इतका वापरायचा. त्याच्यामुळे काय होतं, त्या त्या किडीवरील मेनचट जो भाग आहे तो निघून जातो आणि कीटकनाशक आहे तर ते तिथं पोहोचतो. त्याचबरोबर आपण बिप्रोफेज नावाचं जे काही कीटकनाशक आहे तर याची सुद्धा आपण आळवणी किंवा ड्रिंचिंग करू शकतो. आता जर वातावरण पावसाळ्याचे दिवस आणि त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसात ह्या किडीचा प्रादुर्भाव असला अशा वेळेस जैविक कीड नियंत्रण फायदेशीर ठरतं. तर जैविक कीड नियंत्रणासाठी लॅकॅनेसिलियम लॅकेनी किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे फुले बगीसाईड म्हणून जे जैविक कीटनाशक आहे तर याचा उपयोग करावा. तर हे वापरताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस वापरावं आणि प्रति लिटर 5 ग्रॅम ह्या प्रमाणात त्याची आपण आळवणी जर केली तर ह्या पिठ्या ढेकूण किडीचं नियंत्रण हमखास आपल्याला मिळतं. आता त्याचबरोबर जसं जसं उष्णता वाढते किंवा पिकाची वाढ होते आता फुलं यायला चालू होतात. साधारणतः 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान तर आपल्याला त्या झाडाला फुलं आलेली बघायला मिळतात. तर अशा वेळेस फुलांवरती थ्रिप्स किंवा ज्याला फुलकिडे असे म्हणतो तर याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर हे किडे आपल्याला सहजसहजी दिसत नाही, परंतु आपण जर ते फुलाचा पाकळ्या असतील त्या हातावर जर झटकल्यात तर आपल्याला बारीक काहीतरी काळ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं पळाल्यासारखं दिसतं. ते फुलकिडे असतात, ते फिकट पिवळ्या रंगाचे असतात, त्यांच्या ज्या पंख असतात तर ते केसाळ असे असतात. तर ते फुलांवर त्याचबरोबर पानांवर दोन्ही ठिकाणी प्रादुर्भाव करतात. तर ही कीड वेगळ्या प्रकारे रस शोषण करते. ती आधी पान खरवडते आणि नंतर खरवडलेला रस शोषून घेते. त्याच्यामुळे काय होतं,
खरवटलेला फुलाचा भाग असेल किंवा पानाचा भाग असेल, तर अशा ठिकाणी अं, तांबड्या रंगाची एक टिपके तयार होतात किंवा एक रेषा अशा तयार झालेल्या दिसतात. आणि अशी फुलं काय होतात, बाजारात त्याची टिकवून क्षमता ही जास्त दिवस राहत नाहीत किंवा ती लवकर अशी खराब होतात. आणि ह्या किडीसाठी सुद्धा उष्ण असं हवामान अं, फारसं पोषक आहे. तर डबल निशिगंधापेक्षा सिंगल निशिगंध जो आहे, तर त्याच्यावर या किडीचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तर या किडीच्या एकात्मिक जर नियंत्रण करायचं ठरलं, तर अशा वेळेस आपण आपलं शेत स्वच्छ ठेवलं पाहिजेत. आजूबाजूला कुठं गवत वगैरे जर असेल तर ते वेळोवेळी काढलं पाहिजेत. कारण ही कीड कसं आहे, फुलांवर पण असते आणि त्याचबरोबर जमिनीत सुद्धा असते. तर आता आपण गवत हे काढलं पाहिजे. त्याचबरोबर एकरी साधारणतः 7 ते 8 आपण निळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची चिकट सापळे आपण फुलांच्या उंचीपेक्षा अर्धा ते 1 फूट उंच अशा प्रकारे आपण ते लावले पाहिजेत. त्याचबरोबर जर आपल्याला प्रादुर्भाव थोडासा जास्त जाणवत असेल, तर अशा वेळेस नीम ऑइल असेल किंवा नीमयुक्त कीटकनाशक असतील तर तेही आपण वापरू शकतो. नव्यानंच आता बरेच शेतकरी वापरत आहेत की फिप्रोनिल आहे किंवा थायमिथॉक्झाम. तर हे कीटकनाशक आपण ह्या फुलकिडे ह्या किडीसाठी आपण वापरू शकतो. आता ह्या मेलीबाग किंवा पिठाडेकोण आणि फुलकिडी, त्याच्यानंतर महत्वाची कीड म्हणजे कोळी. जसजशी उष्णता वाढते, खास करून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 4 महिन्यात आपल्याला लाल कोळी नावाची कीड जी आहे तर ती फुलांवर तसेच पानांवर आपल्याला दिसून येते. तर शेतकरी मित्रांनो, आपलं जर शेतात बघितलं आपण, पानं जर आपल्याला पांढरट किंवा असं भुरकट जर दिसली, तर अशा वेळेस आपण नक्की समजावं की आपल्या जे पीक आहे तर त्या पिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर ही कीड अतिशय सूक्ष्म अशी असते. आपल्या घरात जसं कोळी वगैरे असती, तर ह्या कोळी वर्गातलीच ही कीड आहे, पण अतिशय सूक्ष्म आणि लाल रंगाची असते. जसं आपल्याला टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा आपल्या वांगी पिकावर दिसते, तर ही त्यासारखीच कीड आहे. तर ही कीड सुद्धा फुलातनं तसेच पानातनं रोज शोषण करते. आणि फुलांमध्ये हिचा जर प्रादुर्भाव जास्त झाला तर ती पूर्ण फुलाचा जो वरचा शेंडा असतो, तर त्या शेंड्यावर पूर्ण ती जाळं तयार करते आणि त्या जाळ्याच्या आतमध्ये राहून आपलं पोषण करते. तर अशा वेळेस जर आपल्याकडे स्प्रिंकलर असेल, तर स्प्रिंकलर थोडा वेळ जरी चालवलं तरी काही प्रमाणात प्रादुर्भाव तिचा आपल्याला कमी झालेला दिसतो. किंवा जर जमिनीतील आर्द्रता 75 ते 80% जास्त असेल, तर अशा वेळेस आपल्याला स्पायरोमेसिफेन 1 मिली प्रति लिटर किंवा अबामेक्टिन अर्धा 1 मिली प्रति लिटर किंवा प्रोपरगाईट 1.5 मिली प्रति लिटर ही कोळीनाशके आपल्याला त्याच्यावर फवारायची आहे. तर वेळीच ह्या किडींचं जर आपण काळजी नाही घेतली, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळतं. भालेराव सर. धन्यवाद सर. म्हणजे या महत्वाच्या रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत, तर याच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक त्याच पद्धतीने आपल्याला बनसोडे सरांनी जैविक पद्धतीचाही उपाय किंवा पर्याय सुचवलेला आहे. त्यातल्या त्यात सरांनी जे शेतकरी बंधूंना आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगितलं की जैविक बुरशीनाशकांचा जो वापर आहे तो आपण संध्याकाळी उशिरा किंवा सकाळी लवकर करणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठीचं जे प्रमाण आहे ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणातच वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण कीटकांचं मिळू शकतं. आणि एकंदर परिस्थिती पाहता आणि एकंदर वाढलेलं तापमान पाहता यावर्षी मोठ्या प्रमाणात या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता प्रथमदर्शनी आपल्या निदर्शनास येत आहे. तर शेतकरी बंधूंनी या संदर्भात विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. बनसोडे सर, त्याच पद्धतीने महत्वाचे कोणते रोग येतात, जसं मगाशी जाधव सरांनी सांगितलं की या पिकामध्ये जर पाणी साठून राहिलं तर कंदकूज वगैरे येतो. तर आर्थिक दृष्ट्या नुकसान करील असे कोणते रोग या पिकामध्ये येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करणं गरजेचं? अगदी बरोबर आहे. तर ह्या पिकात प्रामुख्यानं जिथं चांगली काळवट जमीन असेल आणि पाण्याचा निचरा होत नसेल, तर अशा ठिकाणी कंदकुज नावाचा, स्क्लेरोशम नावाच्या बुरशीमुळे जो काय होणारा रोग आहे, तर हा रोग येतो. तर ह्या रोगावर जर आपण बघितलं, तर जो काही मधला फुलाचा दांडा असतो किंवा देठ आपण ज्याला म्हणतो, तर त्या देठावर पांढरं असं कापसाने पिंजल्यासारखं असं दिसतात किंवा त्याच्यावर मोहरीसारखी बारीक
तांबूस रंगाचे असे टिपके टिपके आलेले किंवा मोहरीच आल्यासारखे आपल्याला दिसते. तर हा रोग जर पावसाचं प्रमाण वाढलं किंवा वेळोवेळी पाऊस पडत राहिला तर हा रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत किंवा पूर्ण लाईनीमध्ये किंवा पूर्ण प्रक्षेत्रावर ह्या रोगाचं प्रमाण वाढू शकतं. तर अतिरिक्त पाण्यामुळे हा कुज जो आहे तो रोग जो आहे तो होतो. तर हा रोग होऊ नये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस जर पडून गेला चांगला, तर पहिला पाऊस पडून गेल्यानंतर आपण कार्बेंडेझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा सायमोक्झॅनिल अधिक मँकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ॲलेट 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या तिन्हीपैकी एका कोणत्याही बुरशीनाशकाची आपण पूर्ण प्रक्षेत्रावर किंवा जिथं लागवड केलेली आहे तर अशा ठिकाणी आपण त्याची आळवणी करायची. त्याचबरोबर आपण ट्रायकोडर्माची सुद्धा आळवणी करू शकतो. तसेच तर ह्या रोगाची लागण होऊ नयेच म्हणून सुरुवातीला जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला पुढे भविष्यात येणाऱ्या रोगापासून संरक्षण मिळतं. तर हा एक महत्वाचा रोग या निशिगंध पिकावर आपल्याला खास करून पावसाळ्याच्या हंगामात किंवा जिथं पाणी साचून राहतं अशा ठिकाणी आपल्याला दिसून येतो. धन्यवाद सर. थोडक्यात मुळकूज हा एक महत्वाचा रोग या पिकामध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे झालं रोग आणि किडींच्या संदर्भामध्ये. तर जाधव सर, मला आपलं विचारायचं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींची जर व्यवस्थित खबरदारी घेतली, योग्य असं पाण्याचं नियोजन, योग्य जातीची निवड, योग्य पद्धतीने आपण खतांचा वापर जर केला, योग्य पद्धतीने रोगाचा आणि किडींचं जर आपण नियंत्रण केलं, तर आपल्याला साधारणतः प्रति हेक्टरी या निशिगंधाचं किती उत्पादन मिळतं? चांगल्या पद्धतीने जर आपण लागवड केली आणि योग्य नियोजन केलं तर निशिगंधापासून दर हेक्टरी जर आपण फुलदांडे काढले तर 7 ते 8 लाख फुलदांडे प्रति हेक्टरी मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर याचं उत्पन्न येतं. आणि जर सुट्ट्या फुलांचा विचार केला तर साधारणतः सुट्टी फुलं सुद्धा आपल्याला की 6 ते 8 टन इतकं उत्पन्न आपल्याला सुट्ट्या फुलाचं मिळू शकतं. या पद्धतीनं मात्र यामध्ये की योग्य नियोजन फार महत्वाचं असते. त्यानंतर काढणीची वेळ सुद्धा की प्रामुख्यानं की या बाबतीत की महत्वाची असते. कारण ही फुलं झाड आहे आणि शक्यतो बरोबर. फुलांची जी काढणी आहे ती सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर 6 ते 7च्या दरम्यान अशा पद्धतीनं जी काढणी करावी. सुट्ट्या फुलासाठी ज्या वेळेला आपण जी काढणी करतो ही पहाटेच्या वेळेला मध्ये 6 ते 7च्या दरम्यान जर केली तरी चालते. लांब दांड्यासाठी ज्या वेळेला आपण फुलं काढतो तर जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत ही काढणी पूर्ण व्हायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण जर काढणी केली आणि योग्य काळजी घेतली तर मात्र हे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न होतं. दुसरं म्हणजे फुलांना ही तात्काळ वाहतूक आणि साठवणूक गरजेची असते चांगल्या पद्धतीनं. की आता ही काढणी कशी करतात की साधारणतः जर लांब दांड्यासाठी आपल्याला जर फुलदांडे काढायचे असेल तर फुलदांड्यावरची जी खालची सगळ्यात खालची जी जोड फुलं आहे ही जोड फुले उमलली की तो दांडा काढणीस तयार झालेला आहे असं समजावं. खास करून ही काढणी करताना की जमिनीपासून 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावर दांडा कापावा. म्हणजे जो पानं आहेत तशीच ठेवून फक्त की दांडा कापून घ्यावा. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे नंतरच्या त्या पानांचा उपयोग की नंतरचे जे दुसरे कंद आहेत जमिनीमध्ये त्यांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. या पद्धतीने दांडे काढावे. दांडे काढल्यानंतर त्या दांड्यावरची संपूर्णपणे पानं काढून नुसते फुलदांडा ठेवावा आणि काढलेले दांडे लगेच सावलीत पाण्याच्या बादलीमध्ये ठेवा. म्हणजे त्याची की साठवणूक क्षमता वाढते. लांबच्या प्रवासासाठी ते उत्तम राहतात. आणि असे काढलेल्या दांड्यांच्या जोड्या बांधाव्यात. एका डझनाच्या जर परदेशात पाठवायचे असले तर या लांब दांड्याची की त्याच्या लांबीनुसार वर्गवारी करावी. 50 ते 60 सेंटीमीटरचा दांडा, 60 ते 70 सेंटीमीटरचा दांडा अशा पद्धतीने वर्गवारी करून परदेशी पाठवण्यासाठी साधारणतः 100 दांड्यांचा एक जुडे अशा पद्धतीनं बांधले जातात. आणि नंतर ते चांगल्या कोरुगेटेड बॉक्समध्ये पॅक करून हे दांडे बांधल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये गुंडळून हे पॅक केले जातात. आणि हे दांडे
की बाजारामध्ये, लांबच्या बाजारामध्ये पाठवल्या जातात. सुट्टी फुलांच्या बाबतीमध्ये जर काढणी करायची असेल तर पूर्णपणे वाढलेल्या कळ्या किंवा नुकतेच उमलत असलेली फुलं वगैरे अशा पद्धतीनं याची काढणी केली जाते. ही काढणी शक्यतो सकाळी 6 ते 7च्या दरम्यान केली जाते, करावे. आणि ही काढलेली फुलं सावलीमध्ये ठेवावी आणि नंतर मग ती कोरुगेटेड बॉक्समध्ये, की ज्यामध्ये आतनं पूर्णपणे की तुमच्या लिंबाच्या पालाने किंवा असं कुशनिंग मटेरियल वापरून त्यामध्ये की ही फुलं ठेवावी. साधारणतः 6 ते 7 किलोचा एक बॉक्स अशा पद्धतीने हे बॉक्स पॅक केले जातात. आणि ते पॅक केलेले बॉक्स मग आमच्या बाजारपेठेसाठी की प्रामुख्यानं पाठवतात. म्हणजे अशा पद्धतीने त्याची काढणी आणि पॅकिंग प्रतवारी करून बाजारपेठेसाठी पाठवले जातात. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकरी बंधूंनो, आपण जर चांगल्या पद्धतीनं जर पिकाचं नियोजन केलं तर जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे 7 ते 8 लाख आपल्याला फुलदांडे या पिकाचे मिळतात आणि अतिशय मोठं आणि भरघोस उत्पादन आपण निशिगंधाचं घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सरांनी आपल्याला सांगितलं की आपण याची निर्यातही करू शकतो आणि निर्यात करताना माकी आपल्याला त्या फुलदांड्यांचे योग्य अशी प्रतवारी करणं आवश्यक आहे. थोडक्यात आपण सर्वांनाच माहिती आहे की विकण्यासाठी किंवा विपणन प्रक्रियेसाठी आपल्याला त्याचं ग्रेडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनी या सर्व गोष्टींचा जर खबरदारी घेतली तर या निशिगंधाच्या फुलशेतीमधनं शेतकऱ्यांना नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचा आर्थिक उत्पादनाचा सोर्स उपलब्ध होऊ शकतो. आणि त्यामुळं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं शेतकऱ्यांनी या निशिगंधाची लागवड मोठ्या प्रमाणात करून आपल्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आम्ही सर्व शास्त्रज्ञांच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो. तर या निशिगंधाच्या लागवडीच्या संदर्भात आज आपण व्याख्यान आयोजित केलं होतं. तर या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले जे सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो व औपचारिक आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28 मार्च 2025 रोजी आपण निशिगंध फुलशेतीची आधुनिक तंत्रज्ञान या संदर्भात चर्चासत्र हे आयोजित केलं होतं. आणि या चर्चासत्रासाठी आमच्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांना नेहमीच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुटुंब प्रमुख आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शरद गडाख सर यांचं कायमच मोलाचं असं मार्गदर्शन राहतं. सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या भक्कम अशा लिडरशिप खाली आम्हाला असे उपक्रम घेण्यास एक मोठं पाठबळ मिळतं. तर मी या प्रसंगी डॉक्टर शरद गडाख सर, माननीय कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर गोरक्ष ससाने सर, संचालक विस्तार, डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, संशोधन संचालक, व डॉक्टर सत्तप्पा खरबडे सर, अधिष्ठाता कृषी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या तिन्ही संचालकांचे या विभागीय विस्तार केंद्रातर्फे मी खूप खूप आभारी आहे. सरांचंही मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी आमच्या मागे असतं आणि ते आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात. आणि कृषी नियोजनामध्ये मदत करत असतात, त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर त्यांचेही मी खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यामध्ये सर्वात मोलाचे जे मार्गदर्शन राहते ते म्हणजे आमच्या या विभागीय कृषी विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर तथा प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, तर यांचीही मी खूप आभारी राहील. सरांच्या दररोज ते जे आम्हाला जे मार्गदर्शन करतात त्या आधारे ते आम्हाला वेगवेगळे विषय ठरवण्यासाठी जे मदत करतात, त्याचप्रमाणे आम्हाला जे पाठबळ देतात त्यासाठी मी सरांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे
देशी गाय व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेण्यासाठी जी झूम प्रणाली आम्हाला वापरण्यात येते, त्या वापरण्यास दिली जाते, त्यासाठी मी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळं या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील जे काही सर्व अधिकारी आहेत त्यांचेही मी खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून ऑनलाईन उपस्थित असलेले शेतकरी, तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचेही मी खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जे शास्त्रज्ञ उपस्थित राहिले, त्यामध्ये डॉक्टर सतीश जाधव सर, पुष्पविशेषज्ञ, त्याचप्रमाणे डॉक्टर गणेश बनसोडे सर, कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर सुनील लोहाटे सर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, या सर्व शास्त्रज्ञांचं मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. त्याच पद्धतीनं या आमच्या कार्यालयातील या कार्यक्रम योग्य पद्धतीनं करण्यासाठी जे मार्गदर्शन लाभतं ते म्हणजे आमचे सहकारी डॉक्टर मृणाल आजुतीकर सर, डॉक्टर सुनील जोगदंड सर आणि आमचे जे या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर सोमनाथ माने सर, या सर्वांचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम समाप्त झाले असे जाहीर करतो. सर्वांना नमस्कार. मस्त आहे.